सन्मान्य सदस्य सुहासजी बाबर. सन्मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की भिवघाट येथे द्राक्ष संशोधन केंद्र व्हावं आणि आटपाडी येथे डाळिंब संशोधन केंद्र व्हावं यासाठी मी 1 वर्ष झालं पाठपुरावा करतोय. मामा, भिवघाट येथे द्राक्ष संशोधन केंद्र आणि आटपाडीला डाळिंब संशोधन केंद्र मी 1 वर्ष पाठपुरावा करतोय. मी आपल्या ऑफिसचा थोडासा कानोसा घेतला. अधिकारी नकारात्मक असं समजतं तर मला तुम्हाला विनंती करायची की मंत्री हा मंत्री असतो, त्याची ताकद दाखवण्याची वेळ मामा आता आली तर तुम्ही करून द्या अशी मी या निमित्ताने विनंती करतो. ठिबक सिंचन योजनेमध्ये डबल लॅटरलचा समावेश करावा जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात पाणी व औषध पिकांना देता येईल. ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेचे अनुदान वेळेवर पुरेसे उपलब्ध करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करत असताना मतदारसंघात सहाय्यक कृषी अधिकारी, त्यांचे सजा व मंडल कृषी अधिकारी यांची सजा वाढवणे आवश्यक आहे. त्याबाबत प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केलेला आहे. कृषी यांत्रिकी योजनेसाठी पुरेसा वेळेवर अनुदान उपलब्ध करावे अशी माझी नम्र विनंती आहे. वैयक्तिक क्षेत्रावर पॅकवॉश बांधकाम योजनेअंतर्गत मागेल त्याला योजनेचा लाभ मिळावा अशी विनंती करतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये द्राक्ष व ड्रॅगन फ्रूट या फळपिकांचा समावेश करावा अशी माझी विनंती आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्या योजनांची मिळून 39,57,00,000 अनुदान थकीत आहे, ते अनुदान द्यावं अशी माझी विनंती आहे. पशुसंवर्धन विभागाला माझी विनंती अशी आहे, मी मगाशी ताईंना माझं पत्र दिलंय. पोल्ट्रीला तुम्ही कृषी क्षेत्राचा दर्जा दिलाय ताई, त्या कृषी क्षेत्राचा दर्जा आता त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. या कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यामुळं शेतीप्रमाणे वीज दराचं त्याचं उपलब्ध त्यांना अनुदान द्यावं. धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये या समितीमध्ये आमच्या लोकांचा समावेश करावा. उच्च दर्जाची प्रयोगशाळा उभारावी. कच्चा माल साठवण्यासाठी आणि अंडी साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचे त्या ठिकाणी अनुदान उपलब्ध करून द्यावं. आरोग्य विभागाला माझी विनंती आहे, विट्याचं उपकेंद्र जिल्हा उपरुग्णालय साहेब मंजूर आहे, त्याची प्रशासकीय मान्यता झाली ती वेळेत मिळावी. दिगंज येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन झालेलं आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आणि मतदारसंघातील काही PHCचं पदनिर्मिती राहिलेलं आहे, ते पदनिर्मितीमध्ये ती लवकरात लवकर पदनिर्मिती करून द्यावी. मी तुमच्या वेळेचा मान राखलाय. सगळे मंत्री महोदय माझ्या मतदारसंघातील लोकांचा मान राखून ही सगळे कामं मंजूर करतील अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. सुहासजी बाबर यांनी त्यांना वाटलं की बोलायची संधी मिळणार नाही म्हणून त्यांनी मला ऑलरेडी कागदावर पण ते विषय दिलेला आहे, तर त्यांनी जो विषय मांडलाय ते बरोबर आहे. पोल्ट्रीसाठी वीज दरामध्ये सवलत आम्ही पशु संवर्धन खात्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे. इथल्या सगळ्या लाभार्थ्यांना कृषीला जे काही सवलती मिळतात त्या सगळ्या शेतकऱ्याला जे मिळतात त्या पशुपालकांना मिळण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना विजेची सवलत देखील आहे. पशुसंवर्धन ला कृषी समकक्ष दर दिला असल्यामुळे हे त्यांना मिळणारच आहे. तसेच पोल्ट्री शेड उभारण्यासाठी पण अनुदानाची आपण त्याच्यामध्ये सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यांना कर्जाला व्याज अनुदान सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि कच्चा माल म्हणजे जसं तुम्हाला एखादी व्हॅन घ्यायची असेल, कोल्ड स्टोरेज करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे सोय. व्यवस्थित सगळे नियम पाळून जर अर्ज केला तर त्यांना तो लाभ होणार आहे.